आणि आता पाहूयात 10च्या 25 मोठ्या बातम्या। राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला। परिवारवाद तुमच्याकडे नाही का? सामंत, रामदास कदम, शिंदे यांची मुलं राजकारणामध्ये नाहीत का? अंबादास दानवे यांचं शिंदेंना प्रत्युत्तर। आम्ही कोण ते दाखवून दिलं, दाढीवाल्यांना हलक्यामध्ये घेऊ नका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला। ठाकरेंच्या शिवसेनेतून राजेंद्र महाडिक, सुभाष बने आणि रोहन बने यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरीमधल्या सभेमध्ये जाहीर प्रवेश। राजन साळवींच्या पक्षप्रवेशानंतर राजापूर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। उद्या सेना भवन इथे राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक। डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गट ऍक्शन मोडवर। भाजप नेते रावसाहेब दानवेंची अब्दुल सत्तारांवर नाव न घेता टीका। या लोकांची विचारधारा आहे कोणती? दानवेंचा थेट सवाल। दानवेंनी सगळी गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकली पाहिजे। दानवेंनी केलेल्या वक्तव्यावर शिरसाट यांची प्रतिक्रिया। माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना कोर्टाचा दणका। अँटेलिया स्फोटक प्रकरणामध्ये दोषमुक्त करण्यास कोर्टाचा नकार। मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टानं शर्मांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला। महाराष्ट्र केसरीमध्ये पंचांनी दिलेल्या निकालाची चौकशी होणार। चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा निर्णय। खासदार प्रफुल्ल पटेलांचा प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात स्नान। त्रिवेणी संगमावर सहकुटुंब स्नान केलं। शनी शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानंच अभिषेक केला जाणार। शिळेची झीज रोखण्यासाठी शुद्ध ब्रँडेड तेलच शनिदेवाला वाहण्याचा देवस्थानचा निर्णय। तुळजाभवानी देवीचा गाभारा हा राम भरोसे। मुख्य गाभाऱ्यामध्ये तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार। तडे गेलेल्या शिळांना काचा चिटकवल्याचा प्रकार। सुरेश कुमार जेटली यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। सुरेश कुमार जेटली या परतूर मतदारसंघाचे माजी आमदार।